दिवसाचा गणपती सगळ्या गोष्टी एकमेकाच्या सगळ्या होत गेल्या आणि आनंद या ठिकाणी गेलेला खूप घडामोडी झाल्या आणि आम्हाला तिघांना या ठिकाणी एम पी साहेब तुमचा युवा नेता अभिषेक यांच्या हालचालीमुळं प्रयत्नामुळं आता पुढची दिशा राज्याला कोणती करावी या सगळ्या गोष्टीच्या प्रयत्नामुळं या ठिकाणी आमची तिघांची निवड झाली आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने. राजकारण हे अतिशय वाईट असतं. एक 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 त्याला वाईट मध्ये एक निवडून सोडत नाही. आता ह्याला आमच्या पत्रकार त्यांना चांगलं माहिती आहे हे कशी एक मिनिटात खेळ्या कशा बदलतात ते त्यांना माहिती आहे. तर माझी त्यांची ही फॉर्म भरून आम्ही रॅली काढल्यापूर्वी चर्चा केली तर त्यांना आम्ही सांगितलं नाही पण त्यांना बाकीच्या गोष्टी सांगितल्या ह्या त्या गोष्टी सांगितल्या तेवढेच गोष्टी त्याला सस्पेंड काय झाले ते काय कळायचं आणि मग ही सगळी निवड झाली. आमच्यावर खूप मोठी जबाबदारी या पक्षाच्या काळामध्ये राजकारणाची समाजकारणाची आहे. त्यानंतर आलेली सगळी मंडळी आज सगळ्या गोष्टी बोलून उपयोग नाही तरीसुद्धा या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वीज असू दे पाणी असू दे बाकीच्या सगळ्या गोष्टी असू दे रस्ते असू दे अनेक गोष्टींची कामं लोकांना कामातून वर यायला लागली. निव्वळ फक्त निवडून आला आणि तो घरात बसला आणि 5 वर्षे त्याची फुकट निघून गेली तर त्याला काय निवडणुकीला निवडून आलेल्या उमेदवाराला विश्वास करण्याचं 5 वर्ष नाही आणि तुम्हा सगळ्या मंडळींना पण 5 वर्ष. त्यासाठी आमच्यावर पण जबाबदारी आहे कार्यकर्त्यांच्यावर जबाबदारी आहे. आज आपल्याकडे पालकमंत्री आहे या पक्षाचे अध्यक्ष खूप त्याचं काम आहे आणि त्या भागामध्ये आम्ही नेहमी पूर्वी आमच्याकडे हा भाग होता. हे दोन्ही भाग आता आहेत तसे 1980 ते 90ला त्यावेळेला होते त्यावेळेला साहेब चव्हाण पाटील साहेब त्यावेळेला आमच्या पण त्यावेळेला जी परिस्थिती त्यावेळी मी होतो त्यांच्याबरोबर असायचा 24 तास बरोबर असायचा. त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती त्यामध्ये खूप मोठा फरक झाला. त्या 10 वर्षामध्ये त्यांनी केलेलं जे काम त्या भागात डोंगराळ भागामध्ये आहे अतुलनीय आहे. म्हणजे कधी कुणाला न भूतो न भविष्यातील अशा पद्धतीचं त्या पश्चिम भागामध्ये काम आहे. आमच्या पूर्व भागामध्ये परिस्थिती वेगळी आहे. माणसांची वेगळी आहे परिस्थिती इतरांची वेगळी आहे शेतीवाडीची वेगळी आहे. त्या भागामध्ये जसं म्हटलं तर विटा काढण्यापासूनच्या त्या सगळ्या गोष्टी लोक करतात. हे भाजी विकेट नव्हे हे आमच्या चिऱ्याच्या बघतात लोक ती कामं करतात. काजूची बागा आहेत लोकांनी तयार केलेल्या आहेत आणि रस्ते तर अजिबातच नाही. पण आता आंबेडकर साहेबांनी तिथे एक मोठं धरण त्या ठिकाणी सुचवले. आता भाग तो सुजलाम झाला आहे. पाणी या ठिकाणी आपल्या वाहत आहे आणि त्याचा उपयोग संकेश्वरपर्यंत ते गडिंगलजपर्यंत सुद्धा होणार आहे. आता आम्ही पाणी हे काय करायचं म्हणतात पाणी काय करायचं रस्ते नाही ते रस्ते पाहिजे तर रस्ते नाहीत म्हटलं तर रस्ते केलं आंबेडकर साहेबांनी. आता काम काय सांगा म्हटलं तर काम सांगायला त्याच्याकडे काम अशी परिस्थिती आहे. आम्ही त्यावेळी जात होतो त्यावेळेला एवढासा रस्ता होता एवढ्याच्या पाय वाटत रस्त्यात जात होतो ओढ्यात असं पाय वाटत जायचं. आमच्याकडे मात्र वेगळी परिस्थिती. आता आमच्याकडे धरण झालं आमच्याकडे ऊस भरपूर झाला शेतीचा व्यवसाय चांगले करणारे लोक आमच्याकडे आहेत आणि तांबूळ रानाची जमीन भुसभुशीत जमीन आमच्याकडे असल्यामुळे एकरी उत्पादनाचा रेट पण या ठिकाणी आपल्या आमच्या भागामध्ये वाढला. तशाच पद्धतीचा हा भाग सुद्धा भविष्यामध्ये व्हायचा आहे. आणि एक तुम्हाला सांगतो आंबेडकर साहेबांचा मी जिल्हा परिषदेला सभापती असताना 4 वर्ष जिल्हा परिषदेला मला प्रॉप्टर म्हणून काम करण्याची संधी आहे. तिथं आंबेडकर साहेबांनी जिल्हा परिषदेच्या त्यांच्या वेळेला त्यांच्या काळात त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपल्या भागाचं फक्त उदरगड तालुक्याचं जे नियोजन केलं
किंवा त्याच्यावरचे काही आपली विचार मांडले ते विचाराच्या प्रोसिडिंगला अजूनही त्या ठिकाणी लोक चर्चा करतात की आपला भाग कसा असावा, त्या भागामध्ये काय काय असावं, त्याला काय करावं लागेल, कसे प्रस्ताव पाठवावे लागेल, या तऱ्हेचा सगळा अभ्यास हा आंबेडकर साहेबांनी केला आणि त्या अभ्यासाचा उपयोग त्यांना त्यांच्या आंदोलनाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केला. कसं आहे, तुझंच माणूस कुठलाही मोठा होत नाही, त्याला अनेक वर्ष त्याला त्या माणसाला खूप त्रास घ्यावा लागतो. प्रत्येक गावची माहिती असायला लागते, प्रत्येक गावची कामं माहिती असायला लागतात, प्रत्येक कार्यकर्त्याची ओळख जवळून असायला लागतात, त्यांच्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या कुठल्या भावना दुखावू नयेत अशा पद्धतीनं आणि समाजाची भावना दुखावू नये अशा पद्धतीनं काम करावं लागतं नेत्याला. आणि मग ते काम करून घेऊन मग विधानसभेमध्ये न्यायचं आणि ते सगळी कामं करून आणायची. अशा तऱ्हेचं मोठं काम आहे. हे आंबेडकर साहेबांनी खूप मोठी कामं केली. तर तुम्हाला माहिती असेल की हा रस्ता त्यांच्याकडे गडला जाण्याचा रस्ता जो आहे तो रस्ता सुद्धा जवळजवळ तो करोडो रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी गेला. बरोबर आहे सर, करोडो रुपयाचा. आज आता जवळजवळ 40 ते 45 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी त्यांनी केला. म्हणजे आमदारकी दुसरी आमदारकी येण्याच्या अगोदर त्यांनी तो रस्ता पण पूर्ण केला. जिल्हा परिषद याच्या अगोदर त्यांनी रस्ता पण पूर्ण केला. हा एक भाग. अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं काम केलं त्यांनी. म्हणून मी एक माझं स्वतःचं भाग्य समजतो की त्यांच्यासारखा नेता या म्हणजे मला वाटतं ह्या जिल्ह्यामध्ये सहजासहजी एक बाकीचे इतर नाव होऊ शकत नाही. आणि मग राजकारणामध्ये बोलायचं म्हणतात आमचे एकदा ते आणि राजकारणाच्या ह्याच्यामध्ये याला होतो कारखान्याला एकत्र. आणि मी कारखान्याला जवळजवळ 35 वर्ष इथं डायरेक्टर म्हणून आहे. काही वर्षाचे आपण होतो, आता काही वर्ष डायरेक्टर म्हणून आहे. सगळे गुण एकमेकाचे सुगुण सगळे माहिती आहे काय हो, बरोबर आहे ना. पण ते थोडक्यात पडते. एकदा निवडून आले आणि थोडक्यात पडते. ते आमच्याबरोबर कडेला यायला त्यांना असू दे पुढं परत आपण. पण संघटना ते संघटना महत्वाची आहे. आज आपण या पक्षामध्ये आलो हो, तर संघटना पाहते तर त्याला किंमत असणार. संघटना नसेल आमच्याकडे तर त्याला काही किंमत नाही. मी एकटा लढून काय उपयोग नाही, दोन माणसं उपयोग नाही. संघटनेच्या माध्यमातून आम्ही काही जे काम करू किंवा आम्ही इतर ठिकाणी काही निवडणुका लढवून अनेक कार्यकर्त्यांना संधी देता येतात, त्यांच्या कामं करता येतात गावागावात. तेवढ्या ओळीचा तेवढ्या ताकदीचा माणूस आज आम्हाला नेता म्हणून लाभलेला आहे. हे आम्ही आमचं आता भाग्य समजतो. कारण मी तर एकटाच होतो पडला. मला तिकडे बी मोजत नव्हते आणि इकडे बी मोजत नव्हते. त्याची कारणं तुम्ही मशीला मोजत होते म्हणजे याच्याजवळ काहीच नाही. मत आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण मोजत नव्हते का. जरा जवळ घेतलं आपण तर आपल्यापेक्षा मोठा माणूस हा स्वतःच्या नेतृत्वावरच मोठा होतो. ज्याच्याजवळ कर्तृत्व आहे तो माणूस कधी त्याला कोंबड्यासारखं झाकून जरी काढले तरी तो संजय पाटलांच्या सारखा कुठला तरी कुकुरच्या कुक करणार, तो काय थांबणार नाही. त्यामुळं आमच्यासारखे कार्यकर्ते, अनुभवाचे कार्यकर्ते आणि त्याच्यात या मोदीला झाल्यानंतर आम्ही निश्चितच चांगल्या प्रकारचे काम करू आणि या भागाचा विकास आणि ही साधण्यासाठी म्हणून आम्हाला जी आता संधी दिलेली आहे साहेबांनी या सगळ्या त्याचं सोनं कसं करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू. एवढंच मी या ठिकाणी निश्चितपणानं आपल्याला आम्ही काय बसणारे कार्यकर्ते नाही, आम्हाला सतत काम पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. एवढंच मी सांगतो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद सतत यापुढे सुद्धा पाठीचे नावे एवढंच आपल्याला सांगतो.